वर्ल्ड MSME डे आणि ग्लोबल सिनारियो तुमच्या मुखार दवरता आसतना 90% ऑफ द बिझनेस हो MSME सेक्टरात करता. हांव ग्लोबली सांगता. 60 to 70% ऑफ द एम्प्लॉयमेंट इज जनरेटेड थ्रू द MSME सेक्टर आणि 50% ऑफ द GDP इज जनरेट थ्रू MSME सेक्टर. म्हणजे तुम्ही ग्लोबली MSME सेक्टराक कितें व्हडलें म्हत्व आसा तें लक्षात घेयात. इट इज नॉट ओन्ली इन अवर कंट्री बट ग्लोबली जर हो सिनारियो पळयत जाल्यार MSME सेक्टर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि ताकाच लागून आमी वर्ल्ड MSME डे मनयता. आमी जस्ट एखादो कार्यक्रम करूंक जाय म्हणून कार्यक्रम करिना. आमकां जर फक्त कार्यक्रम करपाक जाय म्हणून करूंक जाय आसलो जाल्यार आमी 10-12 MSME वाल्यांक आपयतले आसले, त्यांचो सत्कार करतले आसले, तांकां एक बुके दितले आसले, तांकां घरा धाडटले आसले. आमचें इंटेंशन कितें आसा तर फुडें यंग एंटरप्रिनर्स तयार जावपाक जाय. न्यू MSMEs मायक्रो स्मॉल एंटरप्रायझर्स हे तयार जावपाची गरज आसा म्हणून तुमकां सगळ्या जाणांक आपयल्या. ह्या कार्यक्रमाची मेसेज ही सगळ्या पर्यंत वचूंक जाय म्हणून वुमन्स हांगासर आपयल्या ज्यो आपले सेल्फ हेल्प ग्रुप MSME कन्वर्ट करपाचे आसात. ह्या सगळ्यांच्या पर्यंत ही मेसेज वचूंक जाय आणि ताकाच लागून आज हे सगळें करता आसतना बँकर्स हांगासर आसात. म्हणजे सिडबी आसा, नाबार्ड आसा, EDC आसा, SLBC स्टेट लेवल बँकर्स कमिटी हांचे रिप्रेझेंटेटिव्ह हांगासर आसात. इंडस्ट्रियलिस्ट आसात. MSME सक्सेस स्टोरी ज्यांच्यो आसा ते हांगासर आसात. म्हणजे एके वाटेंतल्यान आमकां हाव टू स्टार्ट ADII आणि रॅम्प ह्या सारकिल्ल्यो 2 स्किमी ज्यो आमी सुरवात केल्या. म्हणजे तुमचे हँड होल्डिंग हाव टू स्टार्ट विथ अ स्मॉल बिझनेस हे करपा खातीर ते गायड करतले. तुमकां बिझनेस कशा पद्दतीत फायनान्स कशा पद्दतीत दिवपाचे हाच्या खातीर आमची EDC पासून ते सिडबी पर्यंत आसा. तुमकां मार्केट लिंकेज आनी फुडलें हँड होल्डिंग करपा खातीर जे इंडस्ट्री पार्टनर्स जे हांगासर आसा. आमी म्हणटा की कॉम्पिटेटिव्ह युगात जर फुडें वतले आसत जाल्यार ताका हँड होल्डिंग कोणी तरी इंडस्ट्रियलिस्टान करपाक जाय म्हणून ते तुमच्या मदीं आसात. आमी दवरता आसतना विजन क्लियर दवरात. आमी हो जस्ट एक कार्यक्रम म्हणून घेवं नाकात. म्हणजे यंग फ्रेंड्स जे हांगासर बसल्यात हांव तांच्या खातीर मुद्दामून सांगता दीस इज अ ऑपॉर्च्युनिटी फॉर यू पीपल. या आपूण जर एंटरप्रिनर जातलो आसत जाल्यार ताची सुरवात ही आपल्या कॉलेज जिवनांतल्यान जावपाक जाय. फर्स्ट इयरांतल्यान जावपाक जाय जाल्यारूच आपूण सक्सेसफूल जावपाक शकता. अदरवायज आपलो CV घेवन आपूण सगळ्यांच्या इंडस्ट्रीज नाल्यार गव्हर्मेंटा कडेन CV घेवन फक्त इंटरव्यू दितूच उरतलो. आपूण एंटरप्रिनर जावपाक शकचो ना. पयल्या दिसाच्यान जर तुमी हो विचार करपाक सुरवात केले जाल्यार म्हाका खात्री आसा की लास्ट इयर पर्यंत तुमच्या तकलेंतल्यान आपूण बिझनेस कितें करपाचो हे येवपाक शकता आणि ते येवपाक जाय ताजो एक्सपोजर तुमकां मेळपाक जाय म्हणून हो प्रोग्राम आसा. ही जस्ट म्हणजे आमी जेका म्हणटा की आमी आमचें व्हिजन तुमच्या मुखार दवरलां. हांव जस्ट पळयतालो, हांव रिव्यू घेतालो की तशें पळोवंक वचत जाल्यार 2025 पर्यंत ल्हानशा गोंयांत कितल्यो MSME रजिस्टर्ड जाल्या. मोर दॅन 70,000 MSMEs ह्यो उद्यम पोर्टलाचेर गव्हर्मेंटाच्या रजिस्टर्ड जाल्या. तुमी म्हणटले 70,000 रजिस्टर्ड जाल्या त्यो 70,000 चलता काय कितें? ना, थोड्यो चलना आसतल्यो. थोड्यांनी अटेम्प्ट केलो, थोड्यांचो अटेम्प्ट फेल्युअर जालो. पण एटलिस्ट 70,000 लोक उद्यम पोर्टलाचेर एंटरप्रिनर जावपाचें स्वप्न पळयतात. तांकां आतां हँड होल्डिंग किंवा तांकां मार्केट कशें दिवप हें सरकारांनी ठरयलां आणि त्याच खातीर रॅम्प आसतलो, ADII आसतले हांच्या कडल्यान ताका हँड होल्डिंग करून फुडें व्हरपाचें काम हें सातत्यान आमी पळयता. दुसरी गजाल, हातूंत काम करपी वीच सेक्टर्स गोंया खातीर खंयचे सेक्टर्स इम्पॉर्टंट आसा तशें पळोवंक वचत जाल्यार 60% ऑफ द सेक्टर्स वीच इज इन सर्वीस सेक्टर. आमी जाका सर्वीस इंडस्ट्री म्हणटा ह्या सर्वीस इंडस्ट्रींतले आसा आणि 97% इट इज अंडर द मायक्रो कॅटेगरी. गोवा बीइंग अ टुरिस्टीक स्टेट आमी विचार करपाक जाय. इट इज अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 1 crore ऑफ द टुरिस्ट एन्युअली फुटफॉल गोंयांत आसा. आमी बिझनेस सुरू करतना कितें करचो, कसल्या सेक्टरांत करचो आणि कशा पद्दतीचो करचो. जर आमी तो केलो ना जाल्यार आमी एकदां दोश दिता आनी सगळे भायलेच घेवन तेंच्यांनी सगळेंच सुरू केलें मरे म्हणून. कित्याक जाता? आमी सुरू करिना म्हणून जाता. आमी जर ते सुरू करपाक शकले जाल्यार भायलोच कोण हांगा येवन सुरू करतलो असो ना. म्हणून म्हाजी सगळ्या जाणांक म्हणजे जे एंटरप्रिनर्स आसा तांकां रिक्वेस्ट आसा की आमी आनीक एंटरप्रिनर्स
टुरिझम सेक्टरात स्पेशली विथ द हॉस्पिटॅलिटी रिलेटेड इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री असल्या कारणान तातूंत मायक्रो स्मॉल किंवा स्टार्टअप्स ही चड येवपाची गरज आसा आणि ते जर आयले जाल्यार म्हाका दिसता जे आमी टुरिझम सेक्टरात गोंयची इकॉनॉमी जी आसा ही आनिकूय बी डायवर्सिफाय किंवा इकॉनॉमिक ग्रोथ ही आनीक खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकतली. तशें पळोवंक वचत जाल्यार ट्रेडिशनली वी आर द मॅन्युफॅक्चरर बेज, वी आर डिपेंडंट अपॉन मॅक्झिमम जे आमी गोंय तशें ट्रेडिशनली मॅन्युफॅक्चरर सेक्टरात पयलीं आशिल्ले, पण आमी कालांतरात आमी डिपेंडंट जावपाक लागलेले आसा की आमी मॅक्झिमम गोश्टी ह्यो आमी इम्पोर्ट करपाक लागले वेगवेगळ्या हाज्या खातीर लागपी. हांगासर आशिल्ल्या इंडस्ट्रीजा खातीर जे आमकां इम्पोर्ट करचें पडटा ते जर आमी मॅन्युफॅक्चर करपाक लागले जाल्यार म्हाका दिसता वेजीन आमी आनीक एंटरप्रिनर्स जावपाक शकतले. MSMEचो टोटल म्हणजे गोंयांतल्यान तसो एक्सपोर्ट आमी फाटल्या 2024 ह्या वर्सा जर पळयलो, इट इज नॉट लेस more than 21,000 crores of rupees business this MSME people is doing. 21,000 कोटी हो तसो खूब व्हड बिझनेस आसा आणि हांव कॉंग्रॅच्युलेट करता जितके MSME सेक्टरात MSME सेक्टरात जे काम करतात, MSME सेक्टर्स जे आसात आणि ह्या पद्दतीचो तेंच्यांनी आनिकूय बूस्ट जर दिलो जाल्यार निश्चितच आमी जेका म्हणटा की गोंय स्वयंपूर्ण जावपाक जाय. ऑनरेबल PM's विजन विकसित भारत विकसित गोवा 2047 हे जर जातले आसत जाल्यार ह्या सगळ्या सेक्टरात आमकां काम करपाची गरज आसा. आमी जायते फावटी MSMEचे वेगवेगळे विशय आमचे इंडस्ट्रीज डिपार्टमेंट हँडल करता. त्या खातीर वेगवेगळ्यो आमकां बींग अ गोवा एज अ स्मॉल स्टेट हांवें म्हटलां त्या प्रमाणे इट इज लिमिटेड मार्केट इज अवेलेबल. तशें पळोवंक वचत जाल्यार फायनान्शियल कन्स्ट्रेंट खुबशे फावटी उरता. आमच्या कडेन पयलीं आशिल्ल्यो आउटडेट टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्लेक्स रेग्युलेशन्स हे चेंज करून आमी न्यू टेक्नॉलॉजी ऑलरेडी हाडपाक सुरवात केल्या. बट विथ द हेल्प ऑफ इंडस्ट्रीज पीपल आमकां इनोव्हेशन, रिसर्च, टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशन हाजो सपोर्ट आमी घेवपाक जाय. आणि म्हणून तर हो सपोर्ट दिवपा खातीर डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजान रॅम्प आणि ADI आतांच जे TV लॉन्च केली, MSME TV लॉन्च केली, MSME ॲप लॉन्च केलो. दिस फॉर म्हणजे इन शॉर्ट इट इज अ ईज ऑफ डुईंग कशा बिझनेस कशा पद्दतीन जातलो लोकांपर्यंत किंवा सोशल मिडिया MSMEच्या माध्यमांतल्यान आमी मॅक्झिमम लोकांपर्यंत कशे पावतले. इवन दो द यंग एंटरप्रिनर्स जो एखाद्या विलेजीत रावता आणि तो जर एंटरप्रिनर जावपाचो विचार करता आसत जाल्यार ताज्या पर्यंत कशे पावतले. एखादी वुमन सेल्फ हेल्प ग्रुपांत तिच्या कडेन आयडियाज बऱ्यो आसा जाल्यार तिका मार्केट लिंकेज कशें करून दितले आसत जाल्यार ताज्याच खातीर आमी हे प्रोग्राम विथ द रॅम्प प्रोग्राम विथ द हेल्प ऑफ वर्ल्ड बँक आमी हो रॅम्प प्रोग्राम जो आसा पळय हो सुरवात केला. आणि हे सगळे रिजॉल्व करपा खातीर आमी म्हाका दिसता बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर जे आमी इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाच्या वतीन आमी सुरवात करता. वुमन एंटरप्रिनर फॅसिलिटेशन सेल जो इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाच्या वतीन नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा दोन्ही इंडस्ट्रीज डिपार्टमेंटांतल्यान आमी सुरवात करता. स्पेशली द वुमन एंटरप्रिनर्स हांच्यांनी बरेचशे फावटी माविनान म्हटलें तें रायट आसा. एकदां इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान येवपाक यंग एंटरप्रिनर्स किंवा वुमन ही भिता. थंय गेल्या उपरांत कोण प्रॉपर गायड करतलो काय ना, म्हाका सांगतलो काय ना, ओके आपल्याक समजून घेतलो काय ना. बट जे स्पेशली आमी वुमन एंटरप्रिनरशीप फॅसिलिटेशन सेल जो आमी ओपन करता विच इज स्पेशली फॉर द वुमन्स. ज्या वुमन्साक आपलो वेगवेगळे बिझनेसीस करपाक जाय फ्रॉम द ट्रेडिशनल पासून तो इनोव्हेशन पर्यंत ते सगळे हांव मुद्दामूच सांगता आसतना मेन्शन करतलो. कुणबी साडी जी म्हाज्या टेन्युअरांत हांवें रिवायव केली किंवा कुणबी शॉल म्हणजे 2000 तुमी जर 2019च्या पयलीं जर पळयत जाल्यार कुणबी शॉल आनी साडी कोणूच यूज करिनाशिल्लो. आफ्टर मी बिकम द चीफ मिनिस्टर आय स्टार्टेड रिवायविंग इट आणि फक्त पेडणे आणि आमच्या सांग्यार हांगा एकच 2 कडेन बारीक बारीक सेंटरां आशिल्ली ती रिवायव जाली आसत जाल्यार आज कुणबी साडी ही ग्लोबली पावली हे म्हाका खूब अभिमान आसा. आणि मॅन्युफॅक्चरींग जे आसा म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात वुमन ज्यो आहा ते खूब मोठ्या प्रमाणात करता. म्हणून हांवें म्हटलां की फ्रॉम आवर ट्रेडिशनल बिझनेसीस पासून ते इनोव्हेशन्स पर्यंत हे वेगवेगळे करपा खातीर बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर्स आणि वुमन एंटरप्रिनर सेल्स हे खूब मोठ्या पद्दतीत काम करपाक शकतले. हांव परत एकदां
जे एस्टाब्लिश्ड MSMEs आसात, जे वेल एस्टाब्लिश्ड आणि वेल बिझनेस करता त्या MSMEनी न्यू एंटरप्रेनर्स म्हणजे आज फक्त आम्ही प्रोग्रामाक येयले, प्रोग्राम ऐकले आणि घरा गेले इतके करू नकाच. माझी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, तुमच्या मदीं जितके MSMEs बसलेले आसात, एंटरप्राइजेस बसलेले आसात, तांचे कार्ड घेयात. ते कितें बिझनेस करतात ते विचारात, ते खंय बिझनेस करतात तो विचारात, कसलो बिझनेस करतात तो विचारात. वेळ पडलो जाल्यार तुम्ही विजीट करात आणि पळयात. आम्ही जेन्ना वचून पळयतले म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग. तुमकां म्हणजे हांव मुद्दामून सांगता, एक्चुअली लास्ट MSME डे हांवें फिशींग नेट तयार करता, त्या फिशींग नेट तयार करपी MSMEक विजीट केली. कोणाकूय दिसतलें तो जाळी विणटा म्हणून. फक्त ट्रेडिशनल बिझनेस इज डुईंग फ्रॉम हिज 3rd जनरेशन. तो बिझनेस करता. कितें करता तर जाळें विणपाचें काम करता. पण हांवें तेजे बिझनेसाक वचून विजीट केलो इन अवर मेडशे इंडस्ट्रीज. म्हणजे फाटल्या MSME डेच्या दिसा मुद्दामून गेलो. हांवें ताका सहज विचारलें की तूं हांगासल्याच फिशरमॅनाक दिता काय म्हणून. तो ना म्हणालो. आफ्टर युअर फर्स्ट वायब्रंट गोवा आय एम एक्सपोर्टिंग दीस नेट इन 5 कंट्रीज. 5 कंट्रीनी आपूण एक्सपोर्ट करता. दिस इज अ लार्ज स्केल बिझनेस. म्हणजे पळोवपा खातीर आमकां तो नुस्त्याचें जाळें विणटा हे आमी इतकेंच म्हणटले. बट द क्रोर्स ऑफ रुपीज टर्न ओवर इज डुईंग इन दॅट बिझनेस. आणि वायब्रंट गोवाच्या उपरांत 5 कंट्रीनी जर तो करपाक लागलो जाल्यार इट इज अ बिग बिझनेस. म्हणून म्हणटा आमी विचार करता आसतना खूब व्हडलो विचार आमी करपाक जाय. आमी IT सेक्टरांत इट इज मोर दॅन म्हणजे 624 स्टार्टअप्स आमी गोंयांत सुरू केले आमच्या भुरग्यांनी. भितर 50% ऑफ द स्टार्टअप्स स्टार्टेड बाय द वुमन्स अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू देम. कारण त्याच्यानी इतक्या मोठ्या प्रमाणात 50% स्टार्टअप हे महिलांनी, आमच्या यंग गर्ल्स म्हणजे तांच्यांनी स्टार्टअप सुरवात केले. बऱ्याच जाणांक जर भुरग्यांक खबर ना जाल्यार हांव सांगता, फॉर द स्टार्टअप सुरू करपा खातीर वी आर गिविंग अप्रॉक्सिमेटली 10 lakhs रुपीज सबसिडी. आमी 10 लाख रुपयाची सबसिडी दिता. इट इज नॉट अ लोन. आणि ही सबसिडी जवळपास मोर दॅन 320 लोकांनी जी पयली 10 lakhs रुपीची सबसिडी घेतल्या. मोर दॅन 3.4 crores ऑफ रुपीज वी हॅव डिस्ट्रीब्युटेड एज अ सबसिडी. म्हणून henceforth फ्रॉम द नेक्स्ट म्हणजे ऑगस्ट ऑनवर्ड्स आम्ही non-IT स्टार्टअप ऑल्सो विल बी इन्क्लुडेड अंडर आवर स्टार्टअप पॉलिसी. सो ते डिसिजन आम्ही ह्या फावटी घेता जेणे करून non-IT रिलेटेड स्टार्टअप जे आसले तुम्ही हे जर करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता की गोंयांत अशा पद्दतीचो यंग एंटरप्रिनर्स आणि वुमन एंटरप्रिनर्स हे खूप मोठ्या प्रमाणात तयार जातले हाची म्हाका खात्री आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे सातत्यान 4 पिलराचेर उलयता. पीजीदेन युवा शक्ती, नारी शक्ती हाजे वाटेकारी तुम्ही जावचे हाजी हांव अपेक्षा करता. म्हाका खात्री आसा आयच्या वर्ल्ड MSME डेच्या उपरांत कोणी जर विचारत जाल्यार टेक अवे कितें जाल्यार टेक अवे आमच्यातले बसलेले नवीन 50% एंटरप्रिनर्स जातले